काय आता मला दादा चांगली साडी घेणार नाही का? आता मी येईल म्हटलं होतं की मी असे चांगले कपडे घेईन आणि तसं करीन असं करीन. याच्या बहिणीच्या घरी गेलती तर मी किती ठसन केलं होतं. आता त्यांनी सांगितलं माझ्या भावाने घेतले नाही तर ते म्हणतील की बोललं माझ्या बहिणीच्या घरीच फक्त दांगडो केला, आता भावाने तर नाही घेतले असे म्हणतील. आता माझ्या ननंदनं घेतली नाही तर मला तनफन केलं. मग आता ते म्हणतील तर भावाने स्कूटी घेतली. काय हा दादाही भला कंजूस आहे चिकटला. काय हो अशी काय झालं? कोण बसली होती अशी? हो, तुला काय करावं लागते? तुला कुठे माहिती काळजी आहे का कदर आहे का तुला माहिती काही घेणं देणं आहे? अरे असं काय झालं बाबा? सांग ना बाबा, मला का तुझी काळजी नाही का कुदर नाही काही बोलतं का बाबा? सांग काय झालं? कोण म्हटलं का तुला काही? मला नाही कोणी म्हणत, मला कोणाला काही म्हणायची हिंमत तरी आहे का? मला काय म्हणतीन कोणी? काय रे दादा, मला चांगले कपडे घेणं. अरे अरे चांगले कपडे घेऊनच राहिलो ना तुले. कोण म्हटलं घेत नाही? कोण म्हटलं तुला कपडे घेत नाही? तू म्हणशील तसे कपडे घेऊ त्यात काय आहे हो? काही बोलत राहतं त्यासाठी काय लहान लेकरासारखी गाल फुगून बसली अशी? चल आज चलते का कपडे घ्यायला? हो म्हणा ना, आज चालशील आज चाल, पाहुणे आल्यावर पाहुणे सगळं चालशील तर त्याच्या संगत चाल. असं गाल फुगून नको बसू बा. 2 दिवसासाठी आली त्यातही गाल फुगून बसतो. हा म्हणजे तुम्हाला चांगली वाली महागाची साडी घेऊन राहिला आणि पाहुणेली कपडे घेऊन राहिला ना महागाचे? घेणं दादा, तुला नाही माहित मला किती इम्प्रेशन पडेल त्याच्यावर. माया मायरा त्यांची चांगली सोय होईल ना, चांगला पावनचार होईल, कपडे लत्ते चांगलं. मारी किती वचक राहील त्याच्यावर. तसेच ते येत नाहीत दादा ती इकडे. काय येतात त्याला नाही का तू किती दिवस ते येत नाहीत आपल्या घरी तर येतच नाहीत. आता येऊन राहिले तर घेणं देईल चांगले कपडे. अरे घेतो ना. काय पिक्चर आहे तू? काय बोलतं का बोल? बहिणीला जवायला कपडे घ्यायला एवढा विचार करणार आहो का मी? घे तू आल्या हिशोबानं घे, तू जसे घालतं ना तशी घे. दादा तू खरंच लय चांगला आहेस तू. बरं मग आता मी माय कामं करू. मग कोई चालून राहिली? आज चालून राहिली काय? कसं काय चालून राहिली? आज मग बाईले नेऊन देतो आणि बाईले नेता नेता आपण पुढे जाऊ. बाईच्या घरी सोडून देऊन पुढे जाऊ. कसं काय चालतं तो हिशोबानं? नाही नाही, आज बाईला नेऊन दे आणि मग जाऊ, उद्या जाऊ ना शांततेनं. मग पाहुणे येतात ना, पाहुणीला घेऊन जाऊ ना. तो आल्या हिशोबानं. बरं मग मी आता म्हणू बाईले देऊ. हा बैल नेऊन देतो ना. हा. मस्त उद्या कपडे घ्यायला जातो मी आणली ना तो सोबत. माझं किती इम्प्रेशन पडेल यांच्यावर. काय करावे अशी तो. जाऊ दे. बहिणीले कपडे जर नाही घेऊ शकलो मी चांगली, साडी जर नाही घेऊ शकलो त्याच्या मनासारखा, तर काय फायदा? आपल्या चुकीचे परिणाम आहेत हे. आपण पहिले लय उड केलं दोस्ता मित्राच्या नादी लागून. याच्यापेक्षा तर दुप्पटचे पैसे मी पार्टीत गमावले. त्यावेळेस धुंद होती ना, डोळ्यावर झापड होती, हातातला पैसा निघून गेला. म्हणतात ना वाळूसारखा पैसा हातातला घसरते समजत नाही. तसंच झालं माझ्या बाबतीत. आणि आता उली उली गोष्टीसाठी विचार करायला कुरायला. आपल्याच कर्माचे फळ आहेत हे. हे अशी सुधरत नाही हे. इले काही समजत नाही, डोकसं नाही, विचार करत नाही. कसं सोयीन्या पोरीचं. हो बाबा, तुम्हाला माहित आहे का दादा मला कपडे घ्यायला येणार आहे आणि माझ्या मनासारखी साडी घेणार आहे मी. आणि माहित आहे का पाहुणेली ड्रेस घेणार आहे तो, ते दुकानात नेऊन त्यांच्या मनासारखा महागाचा. आम्ही उद्या जाऊ कपडे घ्यायला. अरे लेख, दादा नेते का कपडे घ्यायला बाईले? मग दादा दादाचं कर्तव्य पुरं करून राहिला आहे की नाही? मग बाईचं बी कर्तव्य राही अशी ना काही ना काही. आ आशा, बाई त्याची काही परिस्थिती नाही एवढी, त्याला बाप आहो मी. आता मायाजवळ एवढं नाही. आता मी त्याला 10,000 12,000 दिले काढून, 10 कायचे. नाही तर मी त्यातच दिले असते तुले पैसे कपड्याले. आता तू म्हणतो 10,000चे कपडे घेतो, तो आहे दोघी मायलेकीचे 5,000चे, त्या पाहुण्याचे म्हणजे 5-7 हजाराचे कपडे. आपली ऐपत नाही बाई तेवढी. तुला नाही म्हणू नाही. लय मोठा नाही मागतलं तुला काही, किंवा लयच काही मागतलं सोन्या गिऱ्या त्याचे दागिने. त्या लय लहान चुकली गोष्ट मागतली तो आम्हानानं. पण नाही तेवढं देऊ शकत तुला बाप, गरीब आहे. आ होती बचत ती मी दिली त्याला माग. पेरण्याच्या बियासाठी दिली त्याला, मग ती ऑर्डर भेटली तर त्याच्यात मग त्याने ते पोंगे आणले, तेल आणलं. आता काही उरल्या सुरल्या पैशात बी आणीन, खत आणीन. त्याच्याजवळ काही नाही बाई, पुरा खोर व्हायलाय तो. त्यानं काही नाही ठेवलं ना. हिरा दारू पायी सबन गमावलं. घरात भांड तरी दिसते का तुले काही त्या पोरीनं? अव गॅस घेतला होता हरभऱ्याची गाठी येचून, यानं तो बी इकला. काय आता तुले सांगू. तुले होले लावते तो, अजून काढीन कुठून या जाणं पैसे मग. कारण आता त्या पैशात
5-6 हजाराचे तुम्हाला कपडे घेऊन देईन आणि मग बियासाठी खतासाठी अजून त्याला याच्यानं पैसे काढा लागेल. म्हणून म्हणते विचार कर जरासा, त्याच्या हिशोबानं घेणं कपडे. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. तुझ्या घरी तू श्रीमंत आहेस, तुले 2, 2.5, 3 हजाराची साडी म्हणजे काही वाटत नाही. ती 3 हजारात आमचं लय मोठं काम पुढे जाते. पेरण्याचा वखत आहे बापा, मी मनावर लय मोठा दगड ठेवून सांगून राहिलो मी तुले, पण आता नाही इलाज आहे. हा म्हणून म्हणतो विचार कर त्याचा जरासा. तो नाही म्हणत नाही तुले, पण मले माहित आहे ना त्याची परिस्थिती नाही ना. तो इतके 7-8 हजाराचे कपडे घेईन ते पेरण्याच्या टाइमले, त्याच्याजवळ काहीच नाही ना. मले माहित आहे ना. तू विचार कर बा जरासा. दिवाळीच्या वागती आली की मग घेऊ ना तुले साजरे कपडे. दिवाळीच्या वागती कसं बाई पीक येईल राहते घरात. त्या वक्ती मग तू म्हणशील तसे, तू म्हणशील त्या दुकानात मी स्वतः नेन तुले कपडे घेईन. आता तू म्हणते त्याच्या परिस्थितीनुसार घेणं. त्यानं पाहिलं सतूबाईले मस्त साडी घेतली 700-800 रुपयाची, काय हाय हो तशीच आहे वाटते बा, पण लय साजरी आहे. आता वड सावित्रीची पूजा करायला गेलती ना बाई वहिनी संग, तर घातली होती ना, भल्ली मस्त दिसत जात जाय. तू बी घे ना तशीच. आणि लागी पोरीले फराक घे, आणि त्या पाहुण्याले दुपट नारळ घेतो ना. तू म्हणशील निरा 2.5-3 हजाराचा ड्रेस घ्या त्या पाहुण्याच्या पसंतीनं, तर कसं लय होईन ना. नाही तर बा त्या पाहुण्याला बी घेऊ 1000 लोक ड्रेस. नाही असं नाही म्हणत घेऊच नाही. त्या पाहुण्याला 1000 आपण ड्रेस घेऊ. 1000 लय साजरा ड्रेस भेटते ना बाई. पाय बा तो हिशोबानं तुले काय वाटते. आता मला मनात आलं म्हणून मी तुला सांगितलं. कसं तो नाही म्हणणार नाही, दिन सबन देऊन आणि मग हिडीन. कोणी देत नाही पेरण्याच्या टाइमले, उसणं पासणं देत नाही बाई कोणी. आता त्याची ते ऑर्डर पुरी झाली, 5,000 दिले म्हणते, 5,000 उधार ठेवले त्यात मॉलवाल्यानं. आता तो काही देते काही नाही. हातावरच पोट आहे त्याचं. हाय 4 एकर हाय जमीन, पण त्यानं पडीतच पाळली ना 4 वर्ष. त्याच्यानं ते काही पिकलीच नाही ना. आता यंदा डोळे उघडले तर काय सांगा. आता पण यंदा एका दमानं तर काही साजरं होणार नाही. बघतच लागीन की नाही. पाय बो आता तुले काय वाटते तर, पण त्याले नको सांगू की मी असं म्हटलं म्हणून, त्याले खराब वाटेल. आणि वहिनीले बी नको म्हणू, ती बिचारी करून राहिली एवढी, तिले खराब वाटेल. मग काय या म्हाताऱ्या बापाची मजबुरी आहे लेक. पोरगीले मनासारखी कपडे नाही घेऊ शकत. लय परिस्थिती झाली लेकाची. आता त्याले पैसे नव्हतो देत त्या दिवशी, तर मग त्याले टेन्शन आलं असतं तर पेरण्या पारण्याच्या टाइमले पोरग हातचं जायले वखत नाही लागत. भरला वारला संसार आहे त्याचा, चिमुकली पोरगी आहे, साजरी सून आहे, त्याच्यावर मला पाच लागते ना बापा मला त्याच्या इकडे. माझ्याशिवाय हाय तरी कोण त्याले. पण आता त्याचं गाळ रुळावर येऊन राहिलं तर मला वाटते राहावं जरसक चांगलं. आता पोरगी कपडे घेऊन मागते चांगले, ते बी मी देऊ शकत नाही. हे बी लय म्हणाले खराब वाटते लेक. घेतल्या का हाता पायात बी जोर नाही. घेतलं असतं कोणाच्या वावरात काही नाही ओके घेऊन ठेवलंच नाही तर अशी ती पण हानो म्हटलं मी की साऱ्या गावात मला होके असं पेरण्याच्या पहिलेच आधीच सांगून ठेवत लोक की आपल्या ती पण करी आज बुडा पाहिजे. आता तर कुठचा हो का, आता होतोच नाही बापा. सरकशी तर चालता येत नाही तर तिफन काही हानता, काय समजत नाही. कसे झाले हो माय आशा बाई पराठे, कसे झाले? मस्त लागून राहिले वहिनी. दही बी लय मस्त आहे, मस्त गोड आहे दही. मला अजून एक पराठा देजा. काय म्हटलं की नाही तिथे खायला तुमकडे खाते ते खाऊनच पाहत नाही ना, पहिले नाक लावते. तिच्या नको आधी लागत जो होले होला जाय जिल जिलावत जाय. आणि हे पाय सकाळी पाहुणे येतात, कर्ज पूर्णाचा स्वयंपाक त्या पोरीचं ऐकू नको. तिला कुठे समजते काही आणते ते हंगळत मेगळं. रसायला येऊन राहिला तर माणूस चांगला आपला धमधम पूर्ण स्वयंपाक करतो. तुला करायला सोपं आणि दिशाला बी साजरं.
हो ना. आता पाहतो ना माहिती काय म्हणतात तर. आता त्या बाई असे नावं घेतात होतो बाई काही मला खरं सांगतो येतही नाही बाई ते. येणं मग काय म्हणलं मला हेच तर समजलं नाही. तो पदार्थ मी बनवू कसा तेच सांगा तुम्ही आता. पाहतो आता मी, नाही तर मग ते म्हणतील तेच, मग ते म्हणेन बाई मी सामान आणून द्यायला लावतो आणि तुम्ही करा बाई. आता आपल्याला येत नाही तर काय करा बाई. झगडं वेगळं काही करून जवायच्या पुढे ज्यानं साजरं जगते का तर माणूस हसणार नाही का? जवाय माणूस काय म्हणेन. म्हणून म्हणतो हसा करून घेऊ नको स्वतःचा. मुकाट्यानं साजा पूर्ण स्वयंपाक कर. आणि ती पोरगी करत नाही बरं बाई. त्या आणायला नवीन सामान मग म्हणे मी नाही करत. मग काय करशील त्या सामानाचं? बरं जाऊ द्या ना. पाहू आता काय म्हणतात त्या बाई. तर मी म्हटलं तुम्ही साडी घेऊन जा ना. हा घालून जा साजरी. मग आता ब्लाऊज शिवायला सबन आहे. साडी घाला मस्त मग साजरा लागते. काय लिहा आता त्या दिवशी तर घातली हो वर साहित्य दिवशी. आता लगे घरी जाणून सोडलं. घालूच का? बरं घालतो. बाबाली साजरे वाटेल घालून जातो ना. मी घालून जाऊन राहील ती. म्हटलं हे खाणं पिणं झालं की मग घालतो. भल्ली भारी आहे ना माहिती. घेतली भल्ली साजरी. रंग काय साजरा आहे. म्हटलं डाग लागतात म्हणून मग उशिरा घालतो. आता निघायच्या वक्ती घालतो ना बाई. आणि म्हटलं हे बाय तिच्या बी साडीचं जास्त टेन्शन न घेऊ काय. मी पाहतो घरी गेले की तिला माझ घरी बोलावतो नाही तर रसायले. पण आता माझ्या घरचा काय मेळ आहे काय नाही. आता घरी जाऊन मला पाहा लागणार नाही. माझ्या सुनाच घरी नसतील. आता समजा त्यातलं पण मी तर घरी गेल्यावर पाहतो. नाही ते पाहिजे तिला माझ्यासारखी जशी साजरी साडी घेऊन गेलो. तिला काही समजत नाही ना मग. आणि समजलं जाऊ दे. पैशाचा सॉंग येत नसते बाई. पेरण्या पाण्याचा दिवस आहे. त्याच्या डोक्याला अजून टेन्शन देऊ नको. फुकटचा मोठेपणा करायच्या आणि बियाची व्यक्ती मग कोणाच्या पुढे हात पसरसा. हो ना बाई तेच विचार आहे. पण आता कसं त्या म्हणून राहिल्या तोंडानं मागाची साडी ते असं कपडे पाहुण्याला दुकानातले कपडे तर नाही बी म्हणा नाही वाटत ना. आता का त्याचा का तेवढा अधिकार नाही का आपल्यावर असं वाटते ना. लहान आहे व्यक्त. हो बरोबर आहे. मी सांगतो तिला समजव. तिचं काही एवढं नाही ना. तशीच आहे ते. तिला काही समजत नाही एवढं. मनानं म्हणत ते का कोणी तेच म्हणते. काय डोकं नाही तिले. नाही बाबा मला काय काय दुसऱ्याच्या घरी म्हणून राहिल्या का ते. स्वतःच्या भावाच्या घरी माझ्या भावाच्या बरोबर तेवढं आठ नाही का त्याचा. लहान सहान बहीणचा आठ राहतेच आणि तेवढा हट्ट तर भावानं पुरवावंच. मग तेवढंही नाही पुरू शकलं तर काय फायदा. पण आता आमची परिस्थिती जराशी लयच बिकट झाली ना हो बाई. या माणसानं पहिले लयच केलं ना 2-4 वर्ष काहीच नाही ठेवलं ना निरा. सबन इक टीक हे इक ते इक सबन अंदर आणलं काम म्हणून एवढं हे झालं. नाही तर काय होतं. जाऊ दे आता तोच ते विषय नको काढू. आता झालं ना सबन चांगलं. आणि त्याच्या पुढे नेहमी नेहमी म्हणत नको तसं माणसाला खराब वाटत असते. नाही हो माय मी ते नाही म्हणत नाही काही. आपल्या दोघीतली गोष्ट नाही सांग. तुम्ही साडी जा. मी कुकाचा डाबला आणतो. हातात देऊ का कुकू लावून नाही का. आता त्या दिवशी दिली ना आता डबल देतं काय. काय बिचारी घालतो मी ती साडी. त्या दिवशी घातली साडी गावातून मिरून आली मी. वळाची पूजा करायला गेली ना. घालतो मी. तू कर चालो. आणि तो खाल्ला का पराठा खाल्ला का तुला उरलंच नाही काही. नाही हो हाय ना दवडी तेच होत देतो ना पहिले मग खातो मी शांततेनं. ओ वहिनी मला आणखी एक पराठा द्या. आणि माझ्या बाळालाही द्या. साचे मुख घे ना ग पराठा. किती छान झाला हो ना. छान लागून राहिला की नाही. घे. आणि दही पण घेते का वहिनी. हिला दही द्यायला थोडं. पहिले खायला तयार नव्हती. आता पाहिजे नाही दवडीत उरून राहिलं का नाही उरून राहिलं काही. अशी आहे ते म्हणून तुला म्हणतो तिच्या जास्त नादी नको लागू. जाऊ द्या. हो बाई आणतो ना. आणि दही आणतो. हो किती छान साडी आहे ग तुझी. कुठून घेतली का ही. हो अशा वहिनीनं आणली ना. मी याच्या पहिलेच आणून ठेवली. काय ना साजी आहे की नाही. मस्त पसंत आहे वहिनीची. वहिनीले झाला साडी घ्यायला लावतोले. त्याच्या पसंतीनं आणायला पाहिजे. तिथे मस्त साजरी साडी आणली. म्हणजे वहिनीने तुला साडी आणून ठेवली मला नाही आणून ठेवली का ग. पाय वाशा आता तुला काही ठरेल होतं का. आणि मी तिला आधीच सांगितलं होतं. मुरलीने मी सांगितलं होतं की मी येऊन राहिली म्हणून तिने आणून ठेवली. तिच्या भाऊजाई आलती. पिंकीचा वाढदिवस झाला तर मग तिनं माझ्यासाठी आणून ठेवली. आता तिच्या अंगात देव घुमले का तू येशील म्हणून. पण म्हणून राहिली हे बाय नाहीतर तू साडी घेते की नाही तर तिला जाण्याला लावणं. मस्त आणते ती कपडे बाय. हो गड्या मी पण आणायला लावते मग वहिनीलाच. छान आहे साडी. तू मला आधी दाखवली नाही तर हीच घेतलीस ती मी. अगं मग घे ना. आता मला काय घातली म्हणून काय झालं. माझी बहीण असतोस तू. घे ना मग तुला आवडली तर. मला काही गरज नाही साडी घेता. मला कोणी विचारते घरी गेल्यावर साडी घालून आली का शिदोरी आणली. माई कुठे सासू आहे का सहसरा आहे आता विचारायले. मला कोणी विचारत नाही ना. घे ना मग बाई. तसंही त्याला पेरण्या पाण्याच्या बाबतीला त्याच्या भोवती तंगी आहे व. घे ना हे तुला आवडली की नाही. मग तो अंगावर साजरी दिशील गोरी गोमठी आहेस मस्त तर. मला आवडली तर खरी पण जाऊ दे आता तू घातली ना. मी अशीच आणायला लावते. वहिनीला सांगते ना मी अशीच आण म्हणून. मला काय मा इले पहिले दाखवायला पुरलीच ती. हिने हेच घेतलीस ती. जाय तिकडे. त्याचं मागचं टेन्शन गेलं असतं. मी वहिनीला आताच सांगून ठेवते की मला अशीच साडी आणा म्हणून. वहिनी ओ वहिनी. काय झालं. काही नाही बाबा माझ्या घरची साडी पाहिली ना आता म्हणते अशीच पाहिजे. मी म्हटलं होतं की तुले माहीच पोरगी होईन ते. मी ओळखत नाही का तिले. काय हो बाई आवाज देल का. हा मी म्हणत होती वहिनी तुम्ही ताईला घेतली ना अशीच साडी पाहिजे मला. सेम हीच साडी पाहिजे मला. अशीच साडी आणून द्या. बरं माय बाई अशीच देऊ ना आणू.
तुमच्या भावानं आणली होती माझ्या ते होते सांग घेऊ ना अशीच घेऊ मग. का हो पिंकी काऊन तोंड पाडून उभी आहेस तू? काय झालं? आता तू चालली आहे की नाही? किती दिवस होती तू? 8च दिवस होती फक्त, पण तरी बी असं वाटलं किती दिवस राहिली आता. आणि तू येतोय जात जा ना लवकर, तर गाव जवळ असताय तरी बी येत नाहीस. आली तर पाय बरं किती मजा आली. येत जाईन बाबा येत जाईन. तू बी ये ना बाबा सांग. ये इकडे ये. काय हो माझ्या लेकरू तोंड करून उभं राहिलं. आता तू अजून 2-3 दिवस काऊन नाही राहिली व? नाही हो बाई बाबा 8 दिवस झाले ना. 8 कायचे 9वा दिवस निघाला ना आज. बस झालं बाबा 8 दिवसाची रसई. बाई मला घरी बी काम आहेत ना आता. मग येईन ना अजून येईन मी. तू ये ना माझ्या घरी. तू ये व मी ना. तुम्ही तिघे जण या. हो हो जाऊ बाबा, आपण जाऊ आता घरी. जाऊ जाऊ. तू ये जाऊ बाई श्रावणी. ये ना. आईले घेऊन. आईले तर काही या नाही वाटत. नाही ना हो ताई येते म्हटलं ना पुढच्या वेळेस. आता कुठं वेळ आहे? बरं माय तो सोयी नाहीये. अन्न बाई पिंके जा ना. अन्न माय थैली बसरीतच ठेवली मी भरून. अन्न चाल ना बाबा. बर बाई म्हटलं येत जा हा वर्षावर, असं काही नाही. बस आता दिवाळी या लागते, उन्हाळ्यात या लागते, अंदी मंदी बी येत जा. हा भेटी होतात आणि साजराही वाटते आल्या तर. हो माय येत नाही तर काय तर. नाही तर काय तर चालूच राहतो. आताच लय दिवस झाले फक्त आली नव्हती. अहो या घरचा घोर. येत जाईन ना मग काय तर. बरं मग बाबा येतो आता. चल रे बाबू मुरली चाल बरं. बर बापा ये मग हा येत जाय काय. आता या म्हाताऱ्याच्या जीवात जीव असे लोक वाटते आल्या पाहिजे. येत जा. तुम्हाला माया मांग बी पुसते. तुम्हाला माहेर तुमचं साजरं आहे. काही घोर नाही माय डोक्षले तेवढा. मन शांत आहे माय तेवढं. होते तुमची रसाई दिवाळी होते माया मांगही होते. काय हो बाबा काही बोलता. तुम्हालाच काय झालं? अजून लय टाइम आहे. मग पिंकीचं लग्न पाहा लागत नाही काय? पिंकी या लग्नात आबा पाहिजे नाही काय? बापा बापा पिंकीचं लग्न पाहायला होतं का? असणार डिल्ले झाले ना. मग काय तर पिंकीचं लग्न पाच लागते. एवढी गुणाची नात. मग तिचा संसार बायसान नाही तर काय तर. असं कायचं काही नका म्हणत जाऊ. चला येतो मग आता. आणि ये ना तुम्ही बी माझ्या घरी. पाहिन ते नको सांगू. मले काही तुमच्या घरी गमत नाही खरं तर. येईन पण एक दिवस उभे येईन. याच्या संगच येईन. एक दिवस येईन. पाहिन ना ताई घरी लय दिवसाचा आलो नाही मी. जा बा मग आता चालले तर निघा मग लवकर. कसं याले मग घरी येऊन हाय याच्या काही दुपारच्या कामाला लागेल. आणि घरी पाहुण्याला सांगतो विचारलं म्हणून बाबा ना. बाई पाया लागू द्या ना माय. बस झालं माहिती. पाहायला लागणं किती खेप लागतं. आली ती लागली होती ना. बदल आता नाही लागत. दादा खेप तितकंच करणं. असंच हसून स्वागत करत जाय माय मला. असंच मस्त 8 दिवस मध्ये सुखानं काढू देत जाय ती. बस झालं. तेच लय मोठं आहे. हे पाया लागणं पाय धुणं ते आशाचेच कर्म आहे. तिथे 2 खेप धुतीचे पाय मायावरचे धुई अजून तिचे. माय नको धू.